42 वर्षांची सुंदर विधवा महिला आपल्या मुलासोबत राहायची. तिचा मुलगा हा पेंटिंगचे काम करायचा आणि तिच्या मुलाचा एक जिवलग मित्र होता, जो त्याच्या सोबत राहायचा. तो मुलगा त्याच्या घरी देखील येत होता आणि ती विधवा महिला आपल्या मुलाच्या मित्राच्या प्रेमामध्ये पडते. या दोघांचं वय एकदम आई आणि मुलासारखं होतं, पण या दोघांच्या मनातील वासना अशा प्रकारे समोर आली की या दोघांनी कोणतंही नातं किंवा कोणत्याही वयाची मर्यादा पाहिली नाही आणि आपली वासना पूर्ण करू लागले. त्या मुलाने त्या महिलेसोबत शारीरिक संबंध स्थापित केले आणि एक दिवस त्या महिलेच्या मुलाने आपल्या मित्राला आणि आपल्या आईला अशा अवस्थेमध्ये पाहिलं की त्याला सहन झालं नाही आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने मैत्रीच्या पवित्र नात्याला तर काळिमा फासली आणि त्यानंतर एक भयंकर घटना घडून आणली. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही घटना समोर आली मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यामधून. भोपाळ जिल्ह्याचं हबीबगंज पोलीस ठाणे आहे आणि या हबीबगंज पोलीस ठाण्याअंतर्गत श्यामनगर मल्टी असं एक ठिकाण आहे. या श्यामनगर मल्टी येथे कल्पना नावाची 42 वर्षांची विधवा महिला आपल्या मुलासोबत राहायची. कल्पनाच्या मुलाचं नाव आहे रणजित सिंग ठाकूर. त्याचं वय आहे 24 वर्ष आणि त्याने आपलं शिक्षण मध्येच सोडलं होतं आणि त्यानंतर तो पेंटिंगचे कामं करू लागला. यामुळे त्याच्या आईला आर्थिक मदत होऊ लागली. कल्पनाबद्दल सांगायचं म्हणजे तिच्या नवऱ्याचं निधन काही वर्षा अगोदर झालं होतं. तिच्या घरच्यांनी तिला कित्येक वेळेस म्हणलं होतं की तू दुसरं लग्न करून घे, पण कल्पना आपल्या मुलासाठी दुसरं लग्न करत नाही आणि ती आपल्या मुलाला घेऊन कसं बसं जगू लागली होती. आता हे आई आणि मुलगा एकमेकांचे आधार होते. आता रणजितबद्दल सांगायचं म्हणजे रणजितने आपलं शिक्षण पूर्ण केलं नाही, त्यामुळे तो पेंटिंगचे कामं करू लागला आणि मागच्या 2-3 वर्षा अगोदर त्याची एका मुलासोबत खूप जवळीकता निर्माण झाली होती. तो त्याचा खूप खास मित्र बनला. त्या मुलाचं नाव होतं आशिष उईके. आशिष आणि रणजित या दोघांचं वय एक समान होतं, त्यामुळे हे दोघं सोबत कामाला देखील जात होते. दोघांची घट्ट मैत्री झाली होती आणि मैत्री अशी घट्ट झाल्यामुळे आशिष हा रणजितच्या घरी देखील जात होता आणि रणजितच्या घरी गेल्यानंतर रणजितची आई कल्पना ही आशिषला एका वेगळ्याच नजरेने पाहत होती आणि आशिष सुद्धा कल्पनामध्ये आपलं प्रेम शोधू लागला होता. या दोघांनाही आपापली वासना पूर्ण करायची होती, त्यामुळे आशिष आपल्या मित्राला धोका द्यायला तयार झाला होता आणि ती महिला आपल्या मुलाच्या मित्रासोबत हे सर्व करायला भाग पडली होती. काही दिवसानंतर या दोघांमध्ये अनैतिक संबंध स्थापित झाले होते. रणजितला आपल्या आईचे हे अनैतिक संबंध माहितीच नव्हते. तो आपल्या मित्राला आपल्या घरी घेऊन जात होता आणि त्याला आपल्या घरी ठेवून सुद्धा तो बाहेर कुठे ना कुठे जात होता आणि रणजित सुद्धा आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी कधी-कधी गावातून बाहेर जात होता आणि 2-2 दिवस आपल्या घरी परत येत नव्हता. या दरम्यान आशिष उईके हा कल्पनाच्या घरी जाऊन राहत होता. तो रात्रभर तिच्या घरामध्ये असायचा. यामुळे या दोघांच्या या अनैतिक संबंधाची चर्चा सर्वत्र गावभर झाली होती. लोक या तिघांनाही एका वेगळ्या नजरेने पाहत होते. लोकांचं असं म्हणणं होतं की रणजितनेच आपल्या आईचे हे अनैतिक संबंध जुळवून दिले होते आपल्या मित्रासोबत. त्यामुळे आता लोकांच्या तोंडाला कोणी आवरू शकत नाही. पण दुसरीकडे कल्पना ही आपल्या उतरत्या वयामध्ये आपल्या मुलाच्या मित्रासोबत हे सर्व करत होती. तिला देखील कोणत्याही गोष्टीचं भान राहिलं नव्हतं आणि आशिष उईके हा देखील आपल्या आईच्या वयाच्या महिलेसोबत हे संबंध ठेवत होता. या दोघां कोणत्या काठाला जाऊन संपणार आहेत. एक दिवस कल्पना आशिषला फोनवर बोलत होती आणि फोनवर बोलता बोलता रणजित अचानक घरामध्ये येतो आणि रणजितला पाहिल्यावर कल्पना फोन ठेवून देते. रणजितला आपल्या आईवर संशय झाला. तो त्यावेळेस तिला काही पण म्हणत नाही, पण ज्या वेळेस त्याला योग्य वेळ मिळते तो आपल्या आईचा मोबाईल चेक करतो आणि आईचा मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याची आई ही त्याच्या जिवलग मित्राला फोनवर बोलत होती आणि दोघे जणे वारंवार एकमेकांना फोन देखील करत होते. आता आशिषला आपल्या मित्रावर आणि आपल्या आईवर शंका येत होती, त्यामुळे तो आपल्या आईला तर काही विचारत नाही,
पण तो आपल्या मित्राला याबद्दल विचारतो, पण त्याने या संबंधाबद्दल सांगण्यास सक्त नकार दिला. तो या संबंधाबद्दल स्पष्ट नकार देतो. आता रणजितला तर या दोघांच्या अनैतिक संबंधाबद्दल खात्री झाली होती. त्याला इकडून तिकडून त्याच्या कानावर या सगळ्या गोष्टी आल्या होत्या, पण तो आपल्या मित्राला विचारल्यावर त्याचा मित्र मना करतो. पण त्याच्या डोक्यामध्ये हा राग खूप असतो की त्याचा मित्र त्याच्या आईसोबत हे सर्व करत आहे. तो आपल्या अजून 2 मित्रांची सहायता घेतो. त्यांचं नाव असते निखिल यादव आणि विनय यादव. निखिल यादव, विनय यादव आणि रणजित सिंग ठाकूर हे 3 जण मिळून प्लॅन करतात आशिष उईकेच्या हत्याचा. तारीख होती 14 ऑक्टोबर 2025ची. आशिष उईके हा एका ठिकाणी कामाला होता आणि रणजित आपल्या 2 मित्रांसोबत त्या ठिकाणी पोहोचतो. दुपारच्या जेवणाचा वेळ होता. त्यावेळेस तिथे कोणी सुद्धा नव्हते. आशिष एकटाच त्या बिल्डिंगमध्ये काम करत होता आणि त्या ठिकाणी गेल्यावर रणजित आणि निखिल यादव आणि विनय यादव या तिघांनीही धारदार शस्त्रांनी आशिष उईकेवर वार केले. ते वार त्याच्या मानेवर, छातीवर आणि पोटावर करण्यात आले होते. त्यामध्ये आशिष उईकेचा जाग्यावर मृत्यू झाला. त्यानंतर हे तिन्ही आरोपी फरार झाले. नंतर लोकांनी या घटनेबद्दल पोलीस तक्रार दिली आणि पोलिसांनी देखील आपल्या चातुर्याने CCTV फुटेजची मदत घेत आरोपींना शोधून काढलं. पण दुसरीकडे आशिष उईकेची आई असं म्हणत होती की त्या महिलेनेच त्याला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढले होते आणि आता आपल्या मुलाच्या हाताने माझ्या मुलाची हत्या करायला लावली आणि आता आपण एकटीच बसली आहे. या अनैतिक संबंधामध्ये कल्पनाने आपल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि स्वतःचं पण आयुष्य उद्ध्वस्त केलं. या अनैतिक संबंधामध्ये 2 कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. बाकी ही घटना सांगणे म्हणजे कोणत्याही पवित्र नात्याला बदनाम करणे किंवा कुणाला परेशान करणे नाही, तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे. ही घटना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.